बाळूमामाच्या नावानं चांग भलं, जगाचा मालक, भाविकांचा करता करविता आणि सर्वस्व, जगद्गुरु श्री संत बाळूमामा. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये बाळूमामाच्या श्री क्षेत्र आदमापूरमध्ये भंडारा यात्रा भरते. या यात्रेमधील मुख्य दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भाकणूक केली जाते. भाकणूक म्हणजे दैवी भविष्यवाणी. ही भविष्यवाणी पहाटेच्या 4 ते 6 या वेळेमध्ये केली जाते. ही भाकणूक खरीच ठरते. ही भाकणूक कशी केली जाते, कोण करतं आणि कशा पद्धतीने खरी ठरते, या वर्षीच्या भाकणुकीमध्ये एका वाक्याने अंगावरती काटा उभा राहिला. ते वाक्य काय आहे आणि त्याने कशा पद्धतीने अंगावरती काटा उभा राहिला ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल. तुम्ही पाहताय विषय महाराष्ट्राचा. जगद्गुरु श्री संत बाळूमामा यांच्या आदमापुरात या वर्षी भंडारा यात्रा मोठ्या थाटामाटात पार पडली. खूप भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आले होते. संपूर्ण आदमापूर भंडाऱ्याने पिवळसर झाले होते. या यात्रेच्या मुख्य दिवशी भाकणूक केली गेली. ही भाकणूक दरवर्षी केली जाते. ही भाकणूक म्हणजे दैवी भविष्यवाणी. वर्षामध्ये काय होणार हे या भाकणुकीत सांगितलं जातं. ही भाकणूक गुरुमाऊली कृष्णा डोने महाराज यांच्या मुखातून बाळूमामाची भाकणूक असते. ही भाकणूक राजकारण, पाऊस, शेती, युद्ध, समाज, आरोग्य, अर्थव्यवस्था अशा सर्व विषयांवरती असते. ही भाकणूक खरी ठरते असा भक्तांचा विश्वास आहे. वाघापूरचे कृष्णा डोने महाराज यांनी यावर्षी धक्कादायक भाकणूक केली आहे. ते भाकणुकीने अंगावरती काटा उभा राहिल्या. ती भाकणूक काय आहे ते पाहूयात. राजकारणात मोठा गोंधळ उठणार. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा चर्चेत येणार. कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पहाटेचं पाणी येतंय. 12 वर्षाची मुलगी आई होणार. कर्नाटकाच्या मोठ्या जलाशयाला मोठं भगदाड पडणार. कोरोनापेक्षाही मोठा आजार येणार. सोन्याचा भाव असाच वाढत राहणार. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या तरी पोटाला जन्माला येणार आणि मेंढी माऊलीच्या पोटाला मुलगा जन्माला येणार. बाळूमामा म्हणतात, करशील सेवा तर खाशील मेवा. भाकणूक करताना जरी डोने महाराज आपल्याला दिसत असले तरी हे शब्द बाळूमामांचे आहेत. आतापर्यंत जेवढ्या भाकणुका झाल्या त्या सगळ्या खऱ्या ठरल्या. या वर्षीची जी भाकणूक आहे ती खरंच अंगावरती काटा उभा करणारी आहे. जगात चाललेली आत्ताची अवस्था पाहून खरंच वाटतंय जग हे विनाशाच्या उंबरठ्यावरती आहे. तर मंडळी, या भाकणुकीबद्दल तुमचं काय मत आहे किंवा या आधी ज्या भाकणुका झाल्या त्याचा आलेला अनुभव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.